संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्तीने गाडीत कोंबून अपहरण केल्यानंतर आरोपींनी स्कॉर्पिओ या रस्त्याने आणलेली आहे। आपण बघतो या टाकळी गावातून हा रस्ता येतो आणि या ठिकाणी आणलेलं आहे त्यांना आणि या ठिकाणी जे आहे आतमध्ये स्कॉर्पिओ घातली आणि या सगळ्या या ठिकाणी त्यांना जे आहे सरपंचांना देशमुख यांना या ठिकाणी मारलेले। आता या सगळ्या गोष्टीचा एक पुरावा यामध्ये असा आहे, कारण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की स्पॉट हेच आहे, कारण या परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे। कोणी बोलायला तयार नाही, कुणीही माहिती द्यायला तयार नाही। मात्र पोलीस, CID आणि काही स्थानिक लोकांनी माहिती दिली, त्यानुसार मी इथं पोहोचलेलो आहे। यामध्ये एक महत्त्वाचा स्पॉट असा आहे की हा जो आहे संतोष अण्णा देशमुख यांचा शर्ट काढल्यानंतरचा फोटो आहे आणि ह्या फोटोमध्ये हा पोल दिसतो आहे ज्याला कट आहे आणि हा पोल माझ्या समोर बरोबर आहे। याचा अर्थ सरळ सरळ आहे की याच ठिकाणी आणून जे आहे संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीच्या नंतर या ठिकाणी पोलीस आल्यामुळे हे लोक लवकर पळून सुद्धा गेलेली आहे। मात्र एक एक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता अजून एक फोटो या ठिकाणी आहे, व्हिडिओ शूटिंग करतानाचा फोटो आहे आरोपी आणि हा आरोपी अगदी बरोबर या ठिकाणी बसून त्यांनी शूट केलेलं आहे। गाडी या ठिकाणी लावलेली आहे, इथं बसून शूट केलं आणि त्याच्या पाठीमागे जे दिसत आहेत हे वाळलेलं लाकडं वगैरे हे फोटोमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच आपण बघतोय की संतोष देशमुख यांना या ठिकाणी 5:30 वाजता आणलेलं आहे आणि आत्तासुद्धा 5:30 या ठिकाणी वाजलेले। 5:30 ते जवळपास 7:15 ते 7:30 पर्यंत या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली, त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि हे सगळे फोटो बघतोय आपण। हा जो फोटो जो बघतोय आपण हा फोटोसुद्धा याच ठिकाणी त्यांना मारहाण करतानाचं, कारण मागं 2 झाडं दिसत आहेत, ही 2 झाडं आहेत आणि ह्या अँगलनीच हा फोटो घेतलेला आरोपींनी आणि या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण या ठिकाणी झालेली आहे। सेल्फी काढली गेला या ठिकाणी, सगळ्या पद्धतीचे फोटो काढले गेलेले आहेत। आता संतोष देशमुख यांना पूर्ण मारहाण झाल्यानंतर गाडीच्या चाकाला टेकून जे फोटो काढलेले आहेत ते सुद्धा ह्याच अँगलनी काढले, कारण गाडीचं तोंड इकडं होतं आणि पलीकडच्या साईडला संतोष अण्णा यांना बसून हे फोटो घेतलेले आहेत। एकंदरीतच अत्यंत निर्दयी पद्धतीने या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण झाली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता या फोटोमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांना संतोष देशमुख यांना विवस्त्र करतानाचा हा फोटो आहे। खाली त्यांचं शर्ट काढतानाचा फोटो आहे आणि या फोटो काढताना जसं मी आधी पोल दाखवला तो या स्पोर्टचा पोल आहे। एकंदरीतच आपण बघतोय एवढ्या परिसरामध्ये जवळपास 2 ते 2.25 तास संतोष देशमुख यांना मारहाण या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी पोलिसांना हा स्पॉट माहीत नाही, कारण पोलिसांचा तपास सुरू व्हायच्या आधी CIDने ही सूत्र हातात घेतली होती आणि CIDची टीम आरोपींना घेऊन या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर काही हातातला दोरा संतोष देशमुख यांच्या गळ्यातला दोरा तुटून इथं पडलेला तो जमा केलेला CIDच्या अधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी रक्तमिश्रित मातीसुद्धा CIDने या स्पॉटवरून जी आहे गोळा केलेली आहे। एकंदरीतच बघितलं तर जवळपास मस्साजोगच्या जो काही टोल आहे तिथून संतोष अण्णा देशमुख यांना उचलल्यानंतर इथं यायला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं लागतात। रस्ता अत्यंत खराब आहे आणि या ठिकाणची सगळी शिवारातली बऱ्यापैकी शेती घुले कंपनीची आहे आणि घुले आपल्याला माहीत आहे यामध्ये आरोपीसुद्धा आहे, पलीकडची शेतीसुद्धा घुले यांचीच आहे। एकंदरीतच अत्यंत निर्मनुष्य हा परिसर आहे आणि संध्याकाळी जवळपास 7:15 पर्यंत या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर पोलिसांची गाडी शोधत त्यांना या ठिकाणी आल्यानंतर मात्र जे आहे आरोपींनी संतोष अण्णा देशमुख यांना स्कॉर्पिओमध्ये टाकलं, गाडी अशी रिव्हर्स घेतली आणि इकडून ते परत या रस्त्याने गेले आणि त्यांना वेगळ्या स्पॉटवर त्यांचा मृतदेह टाकण्यात आलेला आहे। एकंदरीतच आपण बघू शकतो हा रहदारीचा रस्ता आहे, रहदारीच्या रस्त्याच्या अगदी बाजूला जांभळाचं झाड सुद्धा पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये स्पॉटमध्ये हे आहे की जांभळाच्या झाडाच्या बाजूला शेतामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचा उल्लेख पंचनाम्यामध्ये आहे, चार्जशीटमध्ये आहे। एकंदरीतच या ठिकाणी अनेकदा इथं बाजूला वस्तीसुद्धा आहे आणि या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांना मारताना
तिकडून काही लोक आली आणि त्या लोकांनी सुद्धा तिकडून लोक येताना बघून त्यांना गाडीत घालून थोडा वेळ ते याच ठिकाणी उभे राहिले होते आणि त्यानंतर लगेच पोलीस आल्यामुळं जे आहे त्यांना इथून नेलेलं आहे. मात्र या ठिकाणच्या 1.5 ते पावणे 2 तासाच्या मारहाणीमध्ये संतोष अण्णा देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्यांचा मृतदेह या ठिकाणीच होता. आता त्या सगळ्या वर्णन मी पुन्हा पुन्हा करणार नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा किळसवाण्या आहेत. मात्र त्यांची डेड बॉडी घेऊन त्यांनी गाडीत ठेवली आणि इथून ते पसार झाले आणि एका गावाच्या शिवारामध्ये ते डेड बॉडी टाकली. अत्यंत घृणास्पद आहे. या ठिकाणी क्लच वायरचा मोठी असलेली एक वायर होती, त्यामध्ये पाईप होता, PUCचा पाईप होता, त्यामध्ये लाकडी दांडे होते, रॉड होते. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी पुरेपूर वापर करून अमानुष छळ 1.5 ते 2 तास या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांचा करण्यात आलेला आहे. आणि त्यांना ज्या ठिकाणीहून किडनॅप केलं तिथून इथपर्यंत सुद्धा स्कॉर्पिओमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली, कारण स्कॉर्पिओमध्ये पंचनामामध्ये काही खुनाचे रक्ताचे डाग सुद्धा स्कॉर्पिओमध्ये थांबले. म्हणजे त्यांना जसं उचललं, जसं किडनॅप झाले संतोष अण्णा देशमुख तेव्हापासून तर या ठिकाणी त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. आता ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेट आपल्याला माहीत आहेत. मात्र न्यूज 18 लोकमत हे पहिले चॅनल आहे की या ठिकाणी येऊन स्पॉटवर हे तुम्हाला सगळं आखो देखा हाल सांगतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग.